हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। श्री संत भगवान बाबा महाराज की जय। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परसेतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परं शान्ति मचरेनाधिगच्छति। लंबोदरं परमसुन्दरमेकदन्तं रक्ताम्बरं त्रिनयनं परमं पवित्रं उद्यद्दिवाकरकरोज्ज्वलकायकान्तं विघ्नेश्वरं सकलविघ्नहरं नमामि। प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्यां रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान् परमं भागवतान् स्मरामि। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनीनुतं शरण्यं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनीनुतं शरण्यं भृत्यादिहं प्रणतपालभवाब्धिवन्दे महापुरुषते चरणारविन्दं। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वापायिनो विरहकातर आजुभाव पुत्रेति तन्मयातरो विनेदुस्त्वं सर्वभूतं हृदयं मुनिमानतोऽस्मि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशं मालन्धिवल्लभम्। आता हृदये आपुले चौपाळुनी आभले वरी भाऊ स्वरूप पावले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रद्धावन् लभते ज्ञानं तत्परसेतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परं शान्तिं मचरेनाधिगच्छति। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपे सेवेसाठी घेतलेला श्लोक ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 39व्या क्रमांकाचा असून या श्लोकाद्वारे भगवान ज्ञानोबराय आणि भगवान श्रीकृष्ण सुंदर उपदेश करतात की ज्यांची वेदाच्या ठिकाणी आणि गुरूंच्या ठिकाणी नितांत श्रद्धा आहे, जो ज्ञान संपदा विषयी तत्पर आहे, अशाला ज्यानं आपल्या इंद्रियाचा निग्रह केलेला आहे त्याला निश्चित शांती प्राप्त होती। ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचरेनाधिगच्छति। वास्तविक प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार येण्याप्रमाणे आज संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला आहे। आपण पाहतोय गेले 2-2.5-3 महिने संपूर्ण जग या महामारीच्या प्रसंगाला तोंड देत आहे। वास्तविक अचानक ही संकट आपल्या ह्या संपूर्ण विश्वावरती जगामध्ये मोठं थैमान घालत आहे।
आणि अशा अवस्थेमध्ये सर्वच नित्य नैमित्तिक साधना असतील, वारी असेल, भगवंताचं दैनंदिन दर्शन असेल, आपल्या सर्व जे काही दैनंदिन जे काही चालचलन क्रिया आहेत, या महामारीमुळं संपूर्ण मनुष्य मात्राचा हा दैनंदिन जीवनक्रम हा बदलत चाललेला आहे. परंतु भगवंत ज्ञानोबराय भगवान पांडुरंग परमात्मा निश्चित या महामारीवरती, या महामारीतून या संपूर्ण जगाला बाहेर काढून पूर्ववत हे सर्व सूत्र भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा पूर्ववत करतील. वास्तविक आपण पाहतोय की असे अनेक संकट यापूर्वीही येऊन गेलेत, आलेत आणि पुढे येत राहतील. परंतु प्रत्येक संकटामध्ये आपल्या बरोबर तो भगवंत आहे. तसं बारकाईनं जर विचार केला तर भगवंत सुद्धा या संकटामधून आपल्याला प्रत्येक वेळोवेळी धीर देत गेले. जर आपण बारकाईनं जर विचार केला तर गोकुळामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णावरती अनेक संकट आली असतील, परंतु त्या संकटात भगवान स्वतः ठाम आपल्या भक्तांबरोबर उभे होते, ही विसरायला नको. गोकुळातील तो प्रसंग असेल, वेगवेगळे प्रसंग आता सर्वांना माहिती आहेत की गोकुळातील जो भगवंताने जी काही गोवर्धन लीला केली त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, अनेक आपत्तीला भगवंत प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या या मानवजीवाबरोबर राहिले आणि याच्यातून धैर्यानं ज्याही जीवानं धैर्य धरून राहिला, भगवंताचं नामस्मरण करत राहिला, भगवंतानं त्या जीवाला याच्यातून निश्चित पार केलेले. म्हणून अशा ह्या करोनाच्या महाबिमारीमध्ये काहीतरी सत्संग व्हावा, काहीतरी सद्विचार त्या ठिकाणी आज समाजापर्यंत पोहोचवावेत, या विचारानं आमचे असणारे परमार्थ प्रेमी श्री हरिभक्त परायण रामायणाचार्य मुंजाजी महाराज चाटे यांच्या जय श्रीराम फेसबुक पेजवरती आज सत्संग विचार मांडण्यात येत आहे. महाराष्ट्रातील अनेक नामी संत मंडळी या चॅनलवरती, या पेजवरती येऊन आपले सद्विचारानं जो काही करोना महामारीमुळे जे काही अनेक भाविक भक्त असतील, अनेक साधू संत असतील, अनेक मंडळी असतील, प्रत्यक्षात मंदिरात जाऊ शकत नाही, प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद असल्यामुळं काही ना काहीतरी सद्विचार आपल्यापर्यंत पोहोचवावे या मोठ्या उदार अंतकरणानं त्यांनी अनेक महाराष्ट्रातील संत मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, त्यांचे विचार आज फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याची ही जी काही मुभा करून दिली, उपलब्ध करून दिली, त्याबद्दल श्री हरिभक्त परायण मुंजाजी महाराज चाटे मी यांचं शतशः ऋणी आहे. अनेक महाराज मंडळी त्या ठिकाणी प्रवचनातून अनेक सुंदर विषय त्या ठिकाणी मांडलेले आहेत. कर्माचा विषय मांडलेला असेल, ज्ञानाचा विषय मांडलेला असेल, भक्तीचा विषय मांडलेला असेल, अनेक ज्ञानेश्वरीतील भागवतगीतेतील गाथ्यातील सुंदर विषय घेऊन त्या ठिकाणी सद्विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्याचप्रमाणे आज मी ज्ञानेश्वरीतील 4थ्या अध्यायातील 39वा जो श्लोक आहे, श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर सैतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचरेनादि गच्छति. माझे सद्गुरु श्री गुरु आदरणीय वंदनीय आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी अर्थात अर्जुनाई ज्या पद्धतीनं मला सद्विचार देतील, ज्या पद्धतीनं सद्बुद्धी देतील, तेवढ्या वेळेमध्ये आपण चिंतनाला सुरुवात करूया. वास्तविक ज्ञानोबरायांनी ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, अनेक पद्धतीचे योग या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णित केलेले आहेत. 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सुंदर कर्मयोग सांगितला. मग कर्मयोग सांगत असताना जो काही ज्ञानेश्वरीतला जो कर्मयोग आहे
तो इतर काही कर्मयोगापेक्षा वेगळा आहे का? गाथ्यात जो काही तुकोबारांनी जो काही कर्मयोग सांगितला असेल, भागवतामध्ये जो काही कर्मयोग आलेला असेल, भगवद्गीतामध्ये जो काही कर्मयोग आलेला असेल, श्रीमद भागवतामध्ये जो काही कर्मयोग सांगितलेले असेल, अनेक त्या ठिकाणी ऋषीमुनींनी आपापल्या ग्रंथ साधन संपत्तीतून जे काही कर्मयोग मांडलेले असतील, हा कर्मयोग वेगळा आहे का? आणि ज्ञानोबरांनी जो काही कर्मयोग मांडलेला आहे तो वेगळा आहे का? वास्तविक प्रत्येक साधू संतांनी त्या त्या कालपर्वती जो काही कर्मयोग मांडलेला आहे तो कर्मयोग तोही बरोबर आहे, परंतु ज्ञानोबरांनी जो काही ज्ञानेश्वरीतला जो काही कर्मयोग तुमच्या आमच्यापर्यंत जो मांडला की तो निश्चित सरळ आणि सोप्या भाषेमध्ये ज्ञानोबरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 3ऱ्या अध्यायामधून त्या ठिकाणी ज्ञानोबरांनी कर्मयोग सांगितला आणि 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस ज्ञानोबराय शिरतात, ज्यावेळेस 4थ्या अध्यायाकडे ज्ञानोबरांनी थोडासा ज्ञान आणि कर्मयोग मिश्रित या ठिकाणी थोडं चिंतन ज्ञानोबरांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग ते चिंतन सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात की पहिल्या 3ऱ्या अध्यायातला जो कर्मयोग संपून कर्माला जर ज्ञानाची जर सांगड जर असेल ती निश्चित शांती प्राप्ती होते. पहा, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जर त्या साधकाने जर करून घेतली तर निश्चित ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचरेनादि गच्छति, की शांती प्राप्त करण्यासाठी जो काही कर्मयोग सांगितला की मग कर्म करत असताना मग ते कोणतेही कर्म करणं म्हणजे करत राहणे म्हणजे कर्म नाही, काहीही करत राहणं म्हणजे कर्म नाही. ज्ञानाला बरोबर घेऊन जे काही कर्म केलेला आहे ते कर्म करत असताना कर्माबरोबर ज्ञान सांगितले आणि मग तो ज्ञान कोणाला प्राप्त होतं तर ज्ञानोबराय सांगतात ज्यांनी वेदाची आणि गुरुच्या ठिकाणी नितांत श्रद्धा ठेवलेली आहे त्याला निश्चित ज्ञान प्राप्त होतं. मग ते कोणतं? शास्त्रकारांनी जे काही वेदांतांनी जे काही सांगितलेले आहे श्रद्धेची व्याख्या, श्रद्धा प्राप्त करण्यासाठी पहिल्यांदा त्याचं अंतकरण हे साधन चतुष्टयुक्त बनलं पाहिजे. विवेक, वैराग्य आणि समाधी शतक आणि मुमुक्षत्व या 4 पायऱ्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. विवेक जर माणसाच्या अंतकरणामध्ये असेल, अंतकरण जर सतसंगतीनं आत्मा अविनाशी राहून त्या ठिकाणी जर तो सत्य विचार करून जर त्याच्या बुद्धीमध्ये जर परिवर्तन जर झालं तर त्या ठिकाणी त्यांनी जर काही शास्त्र सांगते की विवेकासहित त्या ठिकाणी शम दम आणि श्रद्धा. तर मग श्रमची जी काही व्याख्या जी सांगितली आहे, परमार्थास प्रतिबंध अशा विषय वासनांचा अंतकरणात निग्रह करणे त्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे श्रम. मग परमार्थास जे काही प्रतिबंध जे काही विषय वासना आहेत त्याचा अंतकरणात निग्रह करायचा आहे. मग त्या अंतकरणात निग्रह करत असताना आपल्याला माहिती आहे एखादी जर अंतकरणातली जी काही वासना असेल, अंतकरणात जे काही परमार्थात जे काही प्रतिबंध येणारे अनेक विषय वासना आहे आणि त्या अनेक विषय वासनांचा अंतकरणामध्ये निग्रह करायचा, त्याच्यापासून माणसाने परावृत्त व्हायचंय तर त्या ठिकाणी शम होतो. मग परमार्थास प्रतिबंध अशा विषय वासना कोणत्या आहेत? अनेक संपूर्ण हे अंतकरण हे आपल्या विषयाने भरलेलं आहे. जिकडं पाहिल त्या ठिकाणी अनेक भोगादी विषय त्या ठिकाणी आहेत. त्या भोगादी विषयाचा अंतकरणामध्ये निग्रह करणे त्याला श्रम म्हणतात. आणि त्याचबरोबर शमाच्या पुढची जी काही अवस्था आहे त्या शमाच्या पुढची अवस्था आहे दम. मग दमाची व्याख्या करत असताना सांगितले चक्षुरादी बाह्य इंद्रियांचा अंतकरणामध्ये निग्रह करणे त्याला दम म्हटलेला आहे. मग दम करत असताना चक्षुरादी बाह्य इंद्रियास, मग चक्षुरादी जे काही डोळे आहेत ह्या डोळ्याने जे काही आपण संपूर्ण सृष्टी पाहतो आणि सृष्टी पाहत असताना अनेक विषय वासनांच्या त्या ठिकाणी त्याचा जो काही लोभ आपल्या अंतकरणामध्ये होतो त्याचा परिणाम जीव हा अधोगतीला जातो. मग दमाला सांगितले परमार्थास प्रतिबंध अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतकरण निग्रह करणे त्याला शम म्हटलेलं आहे. आणि चक्षुरादी बाह्येंद्रियास प्रतिबंध अशा विषय वासनांचा अंतकरणामध्ये निग्रह करायचा आहे त्याला दम म्हटलेलं आहे. मग त्याचा हे जे काही निग्रह करत असताना माणसाची दम छाटी होती म्हणून त्याला दम म्हटलेलं आहे. साध्या गोष्टी नाहीये दम करणं. शमदम करणं, शमदमाच्या पुढची अवस्था आहे श्रद्धा. दमादी इंद्रिय यदा कदाचित शम सोपा असू शकतो. परमार्थास जे काही विषय वासना अंतकरणामध्ये निग्रह करून त्या ठिकाणी त्या कदाचित शमवता येतील, परंतु दम ही अशी
अवस्था आहे की बाह्येंद्रियादी चक्षुरादी ह्या डोळ्याने पाहून त्या ठिकाणी ते विषय अंतःकरणामध्ये शमवणं त्याला दम म्हटलेलं आहे. बरं, आपण एखादी गोष्ट या डोळ्याने पाहिल्याबरोबर त्या ठिकाणची जी काही अवस्था होती त्याला दमन म्हटलेले आहे. मग ते दमन चांगल्या चांगल्या महाराज साधकाला मोक्षापर्यंत जे काही साधक जी काही साधकीय जी काही मंडळी आहेत त्या साधकांना एक एक इंद्रिय आवरता येत नाही, तर तुमची आमची अवस्था दमापर्यंत जाईल कशी? दम करणं म्हणजे काय सोपं आहे का? नाही महाराज. दम करणं सगळ्यात अवघड आहे. म्हणून त्याचं नावच वेदांताने ठेवलेले दम. चक्षुरादी बाह्य इंद्रियास, या चक्षुनं त्या ठिकाणी जे काही जेवढे विषय वासना आपल्या डोळ्याला दिसतात त्या तिथपर्यंत जातात आणि तिथून अंतःकरणामध्ये भोगाची इच्छा निर्माण होती आणि भोगाची इच्छा निर्माण झाल्याबरोबरच त्या जीवाचा त्या ठिकाणी ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. परमार्थापासून तो परिवृत्त होतो. नवे नवे परमार्थापासून तो जो परावृत्त होईलच, परंतु विषयाची लोलुंगिता त्या ठिकाणी विषयाची लोलुपता अंगी त्याच्या बाळगेन आणि तो जीव एकदम खालच्या स्तराला जाईल. मग हे काही करत राहणं याला कर्म म्हटलेलं नाही. मग त्या कर्माबरोबर ज्ञानाची जर उपासना असेल, कर्म करत असताना, मग कर्म जर तुम्ही म्हणत असताल की कर्म करत राहणं म्हणजे उपजलंय त्याला कर्म त्या ठिकाणी करावंच लागणार आहे, ते तर गोष्टी आहे. परंतु कर्म जर आपण पाहतोय, कर्म जर त्या ठिकाणी जीवजंतू सुद्धा करतात, कर्म त्या ठिकाणी मुंगीही करते, कर्म त्या ठिकाणी पशुआदी यज्ञ सुद्धा त्या ठिकाणी कर्म करतात, परंतु त्यांच्याकडे कोणतीही ज्ञान उपासना नाहीये. मग सज्जनो, ज्ञान उपासनेतून जे काही शास्त्रानं सांगितलेले आहे, शमदमा आधीच इंद्रियाची जी काही अंतःकरणामध्ये निग्रह करण्याची जी काही वृत्ती आहे, त्या वृत्तीनं त्या ठिकाणं आवरणं त्याला दम म्हटलेलं आहे. त्या आपण चक्षुरादी बाह्येंद्रियाचं त्या ठिकाणी सर्वात मोठं त्या ठिकाणी आपल्याला उदाहरण देता येईल. ज्यावेळेस एखादा मनुष्य डोळ्याने एखादी घटना पाहतो आणि घटना पाहत असताना पुराणामध्ये अनेक त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. अजामेळासारखी उदाहरणं आहेत महाराज. अजामेळा सारखा एक त्रिकाल संध्या करणारा पंडित ज्ञानी महात्मा, परंतु ज्यावेळेस घरी जात असताना एका रानातून निघालेला आहे आणि रानातून जात असताना त्यावेळेस त्याने पाहिलं की एक शूद्र आणि एक शूद्रीन त्या ठिकाणी एक वाईट कर्म कृत्य करत होते आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये ते बिंबलं की हीच गोष्ट आपल्याला पाहिजे. म्हणून स्वतः पुण्यवान कुळामध्ये जन्माला आलेला अजामेळ, परंतु जी काही डोळ्याने ती घटना पाहिली आणि ती घटना अंतःकरणामध्ये सतत त्याच्या बिंबत राहिली आणि त्या गोष्टीचा भोग आपण घेत राहावं ही अंतःकरणामध्ये इच्छा झाली आणि अजामेळासारखा त्या ठिकाणी दृष्ट एक सज्जन वृत्तीचा त्या ठिकाणी साधू की एक दृष्ट वृत्तीला जातोय. त्याच्यानंतर तुलसीदास महाप्रभूंचं सुद्धा उदाहरण आपल्याला पाहता येईल की ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर की आपल्या पत्नीला भेटण्यासाठी, आता तो प्रसंग सर्वांना माहीत आहे की आपल्या पत्नीला भेटण्यासाठी किंवा जाण्यासाठी त्यांनी अनेक पद्धतीनं त्या ठिकाणी नदीला पूर आले असताना सुद्धा पुरातून त्या ठिकाणी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले आणि भेटायला गेल्यानंतर एवढ्या महापुरातून आलेल्या आपल्या पतीला ज्यावेळेस पत्नीनं पाहिलं त्यावेळेस विचारलं, अहो एवढा बाहेर पाऊस पडतोय, नदी दुतडा वाहती, तरी सुद्धा तुम्ही इथपर्यंत आलात, नेमकं आलात कसं? त्यावेळेस तिने त्यांना सहज सांगितलं की तूच माझी सगळी व्यवस्था केली होती. मी ज्या पुरातून आलो त्या ठिकाणी तू ओंडकं ठेवलं होतं, त्या ओंडक्यावरती मी धरून आलो. ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की तो ओंडका नसून तो एक प्रेत होतं. ज्या घरावरती जो खिडकीतून आतमध्ये चढत जाऊन त्या खिडकीमध्ये पोहोचला ती दोरी नसून त्या ठिकाणी सर्प होता. अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस त्याच्या लक्षात आला आणि ते पत्नीने त्याला दाखवून दिलं की या नाशवंत देहासाठी तू एवढा जीव काढत आला, परंतु हेच जर प्रेम त्या भगवंताच्या चरणी जर लावलं असतं तर निश्चित तुम्ही देव झाला असतात. जे काही पत्नीने केलेला उपदेश ज्यावेळेस तुलसी महाप्रभूंच्या कानामध्ये ज्यावेळेस ठसला आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता फक्त भगवंताचीच प्राप्ती करून घ्यायची आणि त्या प्राप्तीसाठी ज्यावेळेस बाहेर निघाले आणि बाहेर जात असताना जंगलातून
बाहेर पडले आणि जंगलातून बाहेर पडल्यानंतर एक गावकुशीचा रस्ता लागला आणि त्या रस्त्यानं जात असताना एका पाणवट्यावरती त्यांनी पाहिलं की अनेक माता माऊल्या त्या ठिकाणी पाणी घेऊन चाललेले आहेत. मग ते पाणी घेऊन जात असताना एका माता माऊलीचं सुंदर रूप त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी ठसलं आणि त्या मातेच्या पाठीमागे त्यांनी जायला सुरुवात केली की त्या मातेने पाहिलं की एक परपुरुष आपल्या पाठीमागे येत आहे. मग ज्यावेळेस तिच्या घरापर्यंत त्यांनी पाठलाग केल्यानंतर घरामध्ये पोहोचल्यानंतर तिने सांगितलं की दादा, मी बराच वेळ झालं पाहते की तुम्ही माझ्या पाठीमागे आहात, नेमकं तुम्हाला काय पाहिजे. त्या नेमकं काय पाहिजे त्यावेळेस हा शब्द विचारल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या पत्नीनं आपल्याला उपदेश केला होता, परंतु आपण इथपर्यंत आलो कशा पद्धतीनं. इथपर्यंत येण्याचं कारण काय, तर इथपर्यंत येण्यासाठी अन्नहार जे काही इंद्रिय आहेत त्यातले फक्त हे डोळे, हे चक्षुरादी इंद्रिय आहेत, त्या डोळ्यांनी त्या ठिकाणी या माते माऊलीचं स्वरूप पाहिलं आणि अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी विषय वासना जागृत झाली. मग हे डोळेच नष्ट करून टाकले तर, आणि त्यांनी आपले डोळे त्या ठिकाणी तिथं नष्ट केलेले आहेत. म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की चक्षुरादी बाह्य इंद्रियाचा अंतःकरणामध्ये निग्रह करणे त्याला दम म्हटलेलं आहे. मग त्यालाच त्या ठिकाणी ज्ञानम लब्ध्वा परम शांती मचिरेनादि गच्छति किंवा लभते श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परसैतेंद्रिय. अंतःकरणामध्ये जे काही इंद्रिय आहेत त्यांचा त्या ठिकाणी निग्रह करणे, परंतु हे निग्रह करत असताना ज्याची श्रद्धा अंतःकरणामध्ये त्याचा निग्रह करून त्यानं सद्गुरूंना आणि वेदांच्या ठिकाणी जी काही पूर्ववित निष्ठा आहे, श्रद्धा आहे, ती जोपासून त्या ठिकाणी जो शरण जातो त्यालाच त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होती. वा लाज न लगता दोडा ये सब धीक धीक प्रेम पर ऐसे कहू बात. क्या बात आहे. म्हणजे कोणत्याही त्या ठिकाणी अवस्थेचं भान न राहता त्या ठिकाणी पाठीमागं फिरत राहणं आणि अंतःकरण फिरून त्या ठिकाणी तिथपर्यंत जाणं त्यालाच त्या ठिकाणी इंद्रियाची लोलुपता म्हणतात. म्हणून अंतःकरणाचा निग्रह करणं त्या ठिकाणी अर्जुनाची अवस्था तीच झालेली. कर्मयोग सांगत असताना की बाबा अर्जुना तू कर्म करतोयस, परंतु ते कर्मयोग करत असताना किंवा जे कर्म करत असताना ते कोणतं कर्म करतो आहे याची जाणीव भगवंताने दिलेली आहे. मग त्या ज्यावेळेस कर्माची ज्यावेळेस अवस्था निघते आणि हा कर्मयोग सांगायची गरज का लागली की भगवंताच्या अर्जुनाच्या लक्षात येईना की आपल्याला जे काही करायचंय, आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणचं जे कर्म जे आहे ते श्रेष्ठ कर्म आहे. मग त्या श्रेष्ठ कर्म बाजूला ठरून एखादा आता या ठिकाणी तू युद्धासाठी तू उभा आहे आणि युद्धासाठी असताना त्या ठिकाणी तुला युद्धच करावंच लागेल, ही एक सर्वश्रेष्ठ कर्म आहे. मग या ठिकाणी देहाला आल्यानंतर जे काही कर्म आपल्याला दिलेलं आहे ते कर्म करत असताना त्या कर्माबरोबर ते कर्म करत असताना त्याला जर ज्ञानाची जर जोड झाली तर निश्चित ते कर्म त्या ठिकाणी भगवंतापर्यंत सद्गुरूपर्यंत निश्चित जाऊन पोहोचते. आणि ते कर्म जर व्यवस्थितरित्या त्याच ज्ञानाला धरून त्याच कर्माला धरून त्याची जर प्राप्ती झाली तर त्याला ज्ञान प्राप्त होत आहे. मग ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर साधकाची असेल किंवा त्या भक्ताची अवस्था असते ती शांतिरूप अवस्था होती. आणि मग शांतिरूप अवस्था झाल्यानंतर ज्ञानोबांनी त्याचं पुढे वर्णन केलंय, त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. की अर्जुनाला सांगत असताना भगवंत सांगतात की बाबा तू कर्म जे करत आहे ते कर्माचं तू जी काय आता जी काही गोष्ट बोलतो आहे ती की हे माझे मी करणार नाही, मी युद्ध करणार नाही, हे सर्व माझेत आहेत, हे सर्व जे काही तू जे आता बोलतोय बिनबुडाचं त्या ठिकाणी बोलणं, त्याला बोलण्याशी त्या बोलण्याला काही अर्थ नाही. मग तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाला कर्म योग सांगून दिल्यानंतर भगवंताने सांगितलं की बाबा त्याला त्या कर्मयोगाला त्या ठिकाणी ज्ञानाची गरज आहे. आणि मग त्या ज्ञानाबरोबर त्या ज्ञानाबरोबर तू जे काही कर्म करशील त्या कर्मानं त्या ठिकाणी शांती प्राप्त होईल. आणि शांती प्राप्त झाल्यानंतरची अवस्था खूप सुंदर आहे. परंतु त्याच्या अगोदर सांगितलेलं आहे की शास्त्र सांगते की श्रद्धा या एक तर 3 ठिकाणी लावी. एक असेल गुरु, एक असेल वेद आणि एक असेल शास्त्र या आणि देव. या 4 ठिकाणी माणसाची नितांत श्रद्धा असली पाहिजे. वेद, गुरु, देव आणि संत. आता ही सर्वांना ही त्या ठिकाणी माहिती आहे की वेदांवरती कोणाची नितांत श्रद्धा होती. वेदांवरती नितांत श्रद्धा पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण ज्ञानोबरायांच्या आई वडिलांकडे जाऊ द्या, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेबांकडे बोलूया की वेद म्हणल
की ज्यावेळेस त्यांना कळलं की आपल्या मुलांना त्या ठिकाणी या ठिकाणी न्याय भेटत नाही, म्हणून त्या ठिकाणी ते पैठणला गेले. आणि पैठणला गेल्यानंतर पैठणच्या ब्रह्म मार्तंडाने एकच सांगितलं की जी काही तिथं न्याय करणारे जे काही मार्तंड लोक बसली होती, ब्राह्मण लोक, त्यांनी सांगितलं की बाबा अगोदर तू संसार केला आणि संसार केल्यानंतर तू संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा तू संसार चालू केला आणि त्याच्यानंतर तुला जी काही आपत्ती झालेली आहे त्यांना जर त्या ठिकाणी वेद उपहित जर कर्म करायची असेल तर त्या ठिकाणी तुला अगोदर त्याची शिक्षा घ्यावी लागेल आणि शिक्षा गेल्यानंतरच तुला त्या मुलांना त्या ठिकाणी समाजामध्ये प्रवेश भेटेल. मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस तिथल्या धर्म मार्तंडांनी सांगितलं की बाबा त्याच्यासाठी आमचं शास्त्र एकच सांगते, त्याच्यासाठी एकच शिक्षा आहे, ती म्हणजे देहांत प्रायश्चित्त. विठ्ठल पंतांनी त्यांना प्रश्न केला नाही की विठ्ठल पंतांना शास्त्र माहित नसेल की माझ्या मुलांना या समाजामध्ये जर न्याय भेटत असेल आणि ते न्याय भेटण्यासाठी जर माझं शास्त्र सांगत असेल की त्याला देहांत प्रायश्चित्त जर शिक्षा असेल ते मी निश्चित ती शिक्षा भोगेन, याला म्हणायचं शास्त्रावरती नितांत श्रद्धा. संपूर्ण प्रसंग ज्ञात आहे, मी संपूर्ण प्रसंग सांगत बसत नाहीये. सांगितल्याबरोबर त्या माझं शास्त्र सांगतंय, शास्त्र म्हणेल तेही सांडावे, तेथे राज्य ही तृण मानावे. आपल्याला माहिती आहे हरिश्चंद्र राजानं सुद्धा तेच केलेलं आहे. शास्त्रावरती नितांत श्रद्धा ठेवली. त्याच्यानंतर गुरुवरती नितांत श्रद्धा. गुरुवरती नितांत श्रद्धा की गुरु माझे सांगतील तेच खरं होईल. गुरुवरती सांगत असताना परम आदरणीय वंदनीय आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी सांगायचे, अर्थात आमचे गुरुजी सांगायचे की गुरूंवरती किती नितांत श्रद्धा आहे. मातीचा पुतळा कधी ज्ञान देईल का? देईल ज्ञान? एखाद्याने जर मातीचा पुतळा केला आणि त्याला सांगितलं बाबा की हे मातीच्या पुतळ्या तुम्हाला शिकवल का होतो? शिकवल का तो? शिकवल, निश्चित शिकवल. एकलव्यानं सांगितलं मी पार्थ द्रोणाचं केला. शिकल तर गुरु द्रोणाचार्याकडूनच शिका, अन्यथा कोणाकडून मी शिकणार नाही. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. धन्यवाद महाराज. शिकल तर मी गुरु द्रोणाचार्याकडून शिकल, नाही तर मी शिकणार नाही. मातीचाच त्या ठिकाणी द्रोणाचार्य उभा केला आणि द्रोणाचार्यांकडून शिकून त्या ठिकाणी आपणच त्या ठिकाणी गुरु व्हायचा आणि आपणच त्या ठिकाणी एकलव्य गुरुजी असं बाण धरू, गुरुजी असं पकडू, गुरुजी इथं निशाणा धरू. आणि अर्जुनाही पेक्षा त्या ठिकाणी श्रेष्ठ धनुर्विद्या त्या ठिकाणी जर प्राप्त केली असेल तर त्या ठिकाणी एकलव्याने केलेली आहे महाराज. गुरुवरती नितांत श्रद्धा. माझे गुरु म्हणाल तेच त्या ठिकाणी. गुरुचे अनेक दाखले आपल्याला त्या ठिकाणी पुराणात मध्ये देता येतील, अनेक त्याच्यामधून गुरूंतून त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतर सांगितलंय की देवावरती नितांत श्रद्धा असली पाहिजे, भगवंतावरती की माझा भगवंत सांगल तीच होईल, दुसरं काय होणार नाही महाराज. त्याला म्हणायचं निष्ठा. या भगवंतावरती नितांत श्रद्धा आमचे नामदेवराय महाराज. आणि देवाचं प्रेम सुद्धा नामदेवावरती महाराज, लढीवाळ प्रेम. अशी जोडी होऊन गेली की भगवंतानं नामदेवरायांना क्षणभर सुद्धा महाराज बाजूला ठेवू नये. आणि नामदेवराय सुद्धा भगवंताशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नव्हते. एक वेळेचा प्रसंग, 5-6 वर्षाचे नामदेवराय असतील, दामाजी शेठजी काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांनी सांगितलं की नामदेवा आज नैवेद्य तू दाखवायचा. म्हटले ठीक आहे. आईने सुंदर त्या ठिकाणी नैवेद्य बनवून दिला. नामदेवराय नैवेद्य घेऊन पांडुरंग परमात्म्यासमोर आले, हातामध्ये पाणी घेतलं. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मक्रम समाधीना. आणि सुंदर श्लोक म्हणला, हात जोडला आणि सांगितलं हे पांडुरंग परमात्मा खाली ताट तुमच्यासाठी ठेवलेला आहे, तुम्ही जेवायला सुरुवात करा. मला पण भूक लागलेली आहे, तुम्ही लवकर जेवण केलं तर मी जेवायला जाईन. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झाले, 5 मिनिट झाले. नामदेवराय भगवंताशी संवाद करतात. भगवंत काही विटेवरचा हात त्या ठिकाणी खाली घेत नाही आणि जेवायला खाली उतरत नाही. नामदेवरायने सांगितलं आज बाबा बाहेर गेले म्हणून तुम्ही जेवत नाहीत का? मला जेवायला वाढायला सांगितले. बालबुद्धीप्रमाणे नामदेवराय भगवंताला प्रश्न करू लागले, विनंती करू लागले, विनवण्या करू लागले. केविलवाणी तोंड करून त्या ठिकाणी नामदेवराय भगवंताला विनंती करतात आणि भगवंत नुसते पाहत राहतात. बराच वेळ झाल्यानंतर नामदेवराय आता रडायला लागले आणि सांगितलं बाबा याच्यामध्ये काही चूक झालं असेल तर मला सांग.
भगवंता मी त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करून आता मी घरी जातो, आता घेऊन येतो. अनेक गोष्टींना आपल्या बालबुद्धीनं नामदेवराय त्या ठिकाणी भगवंताला समजावण्याचा प्रयत्न करतात, बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु नामदेवरायच्या लक्षात आला की आता देव काय नैवेद्य खात नाही. निश्चित एकदाच त्या ठिकाणी मग नामदेवरायने सांगितलं, हे देवा आता तू खाली येऊन नैवेद्य खातो का मी डोकं आपटून त्या ठिकाणी माझा प्राण ठेवू. आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी भगवंताची हालचाल नाही. शेवळ दन दिशेने डोकं खाली आदळणार त्यावेळेस भगवंताने आवाज दिला, नामदेवा अरे करतो का. ते बालरूप भगवंत सुद्धा महाराज खाली मांडी घालून मुसका मारून त्या ठिकाणी नामदेवरायांबरोबर नामदेवरायांसमोर त्या ठिकाणी जेवण करू लागले. नोये हा सामान्य महिमा संतांचा. मैसीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालवणे भिंती बैसोनिया, उदकामा जीवो या ठेवून कोरड्या. काय सुंदर त्या ठिकाणी महाराज मैसीपुत्रा मुखे बोलविणे श्रुती, चालविणे भिंती बैसुनिया, नोय हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आमची सखूबाई असेल, अनेक साधू संत असतील, जनाबाई असतील, मीराबाई असेल, महाराज ही देवाची प्यारी होते, देवाची त्या ठिकाणी दिवाणी होते की देवाशिवाय दुसरं त्यांच्या जीवनामध्ये हा विषयच नव्हता. एक विषय तो सकळांचा हरी. बस सर्व पती गृह श्रुतदारा त्या ठिकाणी विसरलेला लोकांतल्या त्या ठिकाणी गोकुळचा जर आपण विषय पाहिला की श्रीकृष्ण भगवंत सोडून जीवनामध्ये त्यांचा दुसरा कोणताच विषय नाही. संपूर्ण सकळांचा एकच विषय तो म्हणजे भगवंत. किती नितांत श्रद्धा असलो. देव भक्तांना सांगल, गोपिकांना सांगल, त्या गोपिकांना सांगल त्या पद्धतीनं भगवंताने वागायचं. यशोदा मैयानं सांगल तसं भगवंताने वागायचं. कृष्णा इथं बस म्हटल्यानंतर भगवंताने बसायचं. काय म्हणून तुकोबारायांनी सरळ शब्दामध्ये त्याचा निषेध करून टाकला की हे देवा नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तो देवाईसे करी, दावे रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माथा. देवा तुझं ते काय ब्रह्मज्ञान असेल, थोडक्यामध्ये जेवढेही काही तुझ्या ज्ञानाच्या पायऱ्या असतील, मुक्ती असतील, जेवढे हे सगळं असेल ते बाजूला ठेव, मला फक्त एकच दे बाबा. दावी रूप मज गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता. की जे काही तू गोपिकांना जे काही रूप दाखवलं, ज्या रूप धारण करून त्या गोपिकांबरोबर तू खेळला, रमला, त्या गोपिका जसं सांगतील तसं तू वागत गेला, ते रूप मला पाहिजे. परंतु हे केव्हा प्राप्त होईल? शम दम परम प्रमादी आणि निष्ठा, श्रद्धा. अंतकरण ज्या वेळेस तुम्ही स्वच्छ करताल, मग अंतकरण स्वच्छ करण्यासाठी जे काही 3 अवस्था सांगितल्या, मल, विक्षेप आणि आवरण, या 3ही दोषांचा अंतकरणातून निग्रह केला. हरीने माझे हरिले चित्त. वा धन्यवाद महाराज. की त्या चित्त त्या ठिकाणी भगवंताने हरलेले, परंतु ते चित्त हरण्याच्या अगोदर अंतकरण जर आपलं स्वच्छ असेल तर तो भगवंत आपलं चित्त हरल. परंतु ते स्वच्छ करण्यासाठी निश्चित सांगितले की ती श्रद्धावाल लभते ज्ञानम, की त्याला त्या ठिकाणी निश्चित त्या भगवंताचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. परंतु ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच अध्यायातलं सांगितलंय. तद्विद्धी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया, तुझा संग झाल्यावरती घरा कैशी जाऊ. वा धन्यवाद महाराज. आपण सांगत होतो की त्या भगवंताचं स्वरूप प्राप्त करण्यासाठी, श्रद्धा प्राप्त होण्यासाठी प्रत्येकाच्या अंतकरणात त्या ठिकाणी शास्त्राने सांगितले 3 दोष सांगितले, मल, विक्षेप आणि आवरण. मल नाम पाप, विक्षेप नाम अंतकरणाची चंचलता आणि आत्मस्वरूपाचं आवरण. मग मल हे दोष निवृत्त करण्यासाठी सांगितले, या जन्मापासून पूर्वजन्मापर्यंत जे काही दोन्हीही दोष त्या ठिकाणी निवृत्त करायचे, या जन्माचे पण दोष निवृत्त करायचे आणि पूर्वही जन्माचे जे काही, याच्या जन्मा अगोदर जे काही आपण जे काही जन्म घेतले असतील त्याचेही जे काही दोष असतील, अंतकरणातील मल नावाचा दोष हा त्या ठिकाणी तो धुवून काढायचा आहे. मल गेल्यानंतर अंतकरणाची जी काही विक्षिप्त आहे, चंचलता आहे, अंतकरण हे स्वच्छ करण्यासाठी जे विक्षिप्त चित्त आहे ते त्या ठिकाणी शुद्ध करायचे.
मग ही विक्षिप्त अंतकरणाला, बरं मन किती आपलं चंचल आहे, मनाची स्थिरता करायला सांगितलेली आहे. विक्षिप्त जे काही चित्त आहे, मन आहे, त्याला स्थिर करायचंय. भगवंताने सांगितलं चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवदृढम. मकारो दस चंचला हा, हे जे काही 10 चंचल वस्तू आहेत त्याच्यामध्ये मनाचा पहिला नंबर लागतोय. बरं, मनावरती बोलायला गेलो तर आपलं प्रवचन मनावरती होईल, मला तो विषय त्या ठिकाणी लांबवायचा नाही. मल, विक्षेप आणि आवरण, मला आवरणावरती यायचंय. आवरण हा आत्मस्वरूपाचं आवरण ज्यावेळेस आपल्याला मनुष्याला ज्यावेळेस स्वच्छ करायचं असेल त्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलेलं जातंय की गुरुवरती आणि वेदांवरती नितांत त्या ठिकाणी श्रद्धा ठेवायची. नितांत श्रद्धा ठेवल्यानंतरच ते ज्ञान त्याला प्राप्त होतंय. की ते कोणते ज्ञान आहे? जीव ब्रह्म प्राण. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची जर प्राप्ती करायची असेल तर त्या ठिकाणी 2च गोष्टी सांगितलेल्या आहे. अंतःकरण स्वच्छ करून आणि गुरूंवरती आणि वेदाच्या महावाक्यावरती त्या ठिकाणी आपल्याला नितांत विश्वास ठेवायला सांगितलेला आहे. मग गुरुवरती आणि वेदांवरती, मग हे त्या ठिकाणी नितांत ज्यावेळेस हे तिन्ही दोष तुम्ही स्वच्छ करता, मल आणि विक्षेप आणि आवरण नावाचा दोष त्या ठिकाणी अंतःकरणातून गेल्यानंतर, परंतु तो आवरण दोष घालवण्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला पहिल्या ठिकाणी यावं लागणार आहे, शम आणि दम. हे 2 जोपर्यंत दोष आपण अंतःकरणातून काढत नाही तोपर्यंत श्रद्धेपर्यंत आपण पोहोचत नाही. तर तोपर्यंत आपल्या अंतःकरण हे संपूर्ण विषयाधिक वासनेने भरलेलं आहे. मग हे तोपर्यंत निघत नाही जोपर्यंत सद्गुरूंची आपण सेवा करत नाही. मग सद्गुरूंची सेवा करत असताना मग त्या ठिकाणी 4थ्या अध्यायातलं त्या ठिकाणी भगवंतांनी चिंतन सांगितलेलं आहे. मग ते तद्विधी प्रणिपातेन किंवा गुरूंची त्या ठिकाणी सेवा करून, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिन, त्या ठिकाणी 4थ्या अध्यायातलं चिंतन आहे की त्याच ठिकाणी त्या ठिकाणी सद्गुरूंची सेवा करायची. आणि सद्गुरू संतुष्ट झाल्यानंतर मग ब्रह्मैत्म्य ज्ञानाचा, त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश त्या ठिकाणी करतील. आणि तो उपदेश प्राप्त झाल्यानंतर ते जी काही अवस्था आपल्याला प्राप्त होणार आहे, जे काही प्राप्त होणार आहे त्याचं नाव आहे महाराज शांती. ती शांती आपल्याला प्राप्त करून घ्यायची. म्हणून तुकोबराय सुद्धा सांगतात मनोनी शांती धरा उतरा आलं पहिलं तिरा. मग ती शांती प्राप्त करण्यासाठी भगवंत तुकोबराय कधी कधी त्या ठिकाणी सुद्धा, तुकोबरायांचे सुद्धा अनेक त्या ठिकाणी उदाहरणं आहेत की तुकोबरायन मग ती शांती प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा जे काही अंतःकरणातली जी अवस्था आहे याच ठिकाणी असणारं देहातलं जे काही ममत्व आहे ते काढून त्या ठिकाणी आपल्याला बाहेर जायचंय. भागवतामध्ये सुद्धा सुंदर त्या ठिकाणी कपिल भगवंतांनी देवहूती मातेला सुद्धा सुंदर उपदेश केलेला आहे भागवतामध्ये. आणि गोगोर्ण भगवंतांनी आपल्या वडिलांना सुद्धा त्या ठिकाणी सुंदर उपदेश केलेला आहे. आणि आपल्या वडिलांना उपदेश करत असताना गोकर्ण प्रभूंनी भागवतामध्ये सुंदर चिंतन केले आहे. देह अस्ति मांसरुधिरे अभिमतिम तेजत्वम जाया देह अस्ति मांसरुधिरे. की मग आपल्या वडिलांना सुद्धा सांगितलं की बाबा परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, त्या ठिकाणी शांती प्राप्त करून घ्यायची असेल, कारण अगोदर तुझं जी काय अवस्था होती की जे काही संसारातील जे काही कर्म करत असताना की मला ह्याची प्राप्ती नाही, मला त्याची प्राप्ती नाही, मला हे भेटलेलं नाही, मला ते भेटलं नाही, मला पुत्राधिक साधनं, मला काही त्याची प्राप्ती झालेली नाही. मग पुत्राधिक साधनांतून मला त्या ठिकाणी कुठंतरी शांती प्राप्त होईल, कुठंतरी त्या ठिकाणी सुख प्राप्त होईल. अनेक 1000 भोग भोगून सुद्धा त्या ठिकाणी देवहूती मातेची त्या ठिकाणी शांती प्राप्त नाही किंवा कोणतीही अवस्था प्राप्त नाही. मग अनेक त्या ठिकाणी संसारातील सुख दुःख त्या ठिकाणी भोगून सुद्धा माणसाची कुठेही तृप्ती होत नाही. त्यावेळेस गोकर्ण महाप्रभू असतील, कपिल गीता असतील, कपिल महामुनी असतील किंवा अनेक साधू संतांनी त्याच्यावरती उपदेश केलेला आहे की बाबा शांती सुख प्राप्त करण्यासाठी निश्चित प्रमाण 3ही ठिकाणला शरण जावं लागल. आणि 3ही ठिकाणी जाऊन ह्या 3-4 ठिकाणी मगाशी मी सांगितलं भगवंत, शास्त्र, वेद आणि गुरु संत यांच्या ठिकाणी नितांत त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी गुरु सांगतील त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यापाशी सेवा करून सेवा प्राप्त झाल्यानंतर जर सद्गुरूंना ती सेवा जर रुजू झाली तर त्या ठिकाणी ते
शिष्याचा त्या ठिकाणी उद्धार करतील आणि त्यांना जीव ब्रह्मज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करून दिले, ब्रह्मज्ञानाची अवस्था प्राप्त करून देतील आणि ते प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही प्राप्त होणारे आहे ती शांती, मग त्या शांतीचा त्या ठिकाणी तरी ज्ञानोबराय त्या ठिकाणी शांतीचा त्या ठिकाणी ज्ञानोबराय उल्लेख ज्ञानेश्वरी करतात की शांती प्राप्त झाल्यानंतरची जी काही अवस्था आहे ते सांगतात. तरी आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानून आहे. त्या आत्मसुखाच्या त्या ठिकाणी अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर विषयाधिक सुख असतील, विटे जो का सकळ विषया, मग कोणताही त्या ठिकाणी विषय सुख असू द्या, कोणताही विषय असू द्या, त्या ठिकाणी तो विष हा एकदम अमंगळ वाटतो, विटून जातो. जयाच्या ठाई इंद्रिया मानून आहे. मग त्याची अवस्था शांती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यासाठी कोणतेही विषय त्याचे राहत नाही, कोणतेही विषय महत्वाचे नाही, एकदम विटून जातात. ज्ञानोबराय त्या ठिकाणी पुढे सांगतात, जो मनासी चाड न सांगे, जो प्रकृतीचे केलेने निघे, जो श्रद्धेची न संभोगे सुखिया झाला. ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची अवस्था तुकोबाराय सांगतात, अर्थात माऊली सांगतात की अशी अवस्था होती की जे पाहिल विषयादी सुख असतील तो ज्ञानावरती पोहडून जातो, ज्ञानाची बाज करून त्या ठिकाणी तो सुकून जातो. तो पाहिल त्या ठिकाणी जो जाईल त्या ठिकाणी तिकडली जी अवस्था ती तशीच राहते. मग ज्ञानोबराय त्याच्या पुढे अवस्थे सांगतात पहा, ते कथेची संगती भावाची संपत्ती रसाची उन्नती म्हणतील पुढा, जयाची येणे बरवेपणे की जे आठी रसांची ओढणी, जो सज्जनाची आहे नेहमी समाजती, तो शांतूची अभिनवेल, त्या ठिकाणी तो शांतीचे अभिविने वेल, तो पर्याय असा मराठी बोल, जे समुद्राविन सखोल भरी जाती. मग त्याची अवस्थेमध्ये त्या ठिकाणी करत असताना त्याचं कोणतंही कर्म त्या ठिकाणी मांडलेलं नाहीये, त्याच्याने ते कोणतंही कर्म नाही. त्या ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर, शांतिरूप अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडून चांगलं होईल, त्याच्याकडून वाईट होईल, हा कोणताही दोष त्याच्या ठिकाणी लागत नाही. त्याने सहज जरी कसंही पाहिलं, तो कसाही बोलला, त्याच्या तोंडातून कोणताही शब्द गेला, तो शब्द महाराज तो पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या तोंडातून खोटं जरी त्या ठिकाणी जरी सहज बाहेर पडलं तरी त्या खोट्याचं त्या ठिकाणी सत्यत्वत व्हायला वेळ लागणार नाही. पहा, ज्यावेळेस एकनाथ महाराजांचा सुंदर दृष्टांत आहे, त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर एकनाथ महाराज भागवत कथा सांगायचे आणि कथा सांगत असताना एका माता माऊलीने एक पण केला की महाराज जेवण घालाय 108 वारकरी त्या ठिकाणी जेवायला घालायचे. अर्थात मला पंगत उठायची. नच सुखम इंद्रियस्य नच सुखम चक्रवर्तीना सुखम अस्ति विरक्तस्य महाराज, की त्या एकांताचं सारखं त्या ठिकाणी सुख कोणतं नाही. मग त्याचं अवस्था, त्या साधूच्या अवस्थेचं वर्णन महाराजांनी सुंदर टाकलेलं आहे. मग त्या एकांताच्या अवस्थेचं, अर्थात त्या शांतिरूप अवस्थेला झाल्यानंतर, त्या ब्रह्मरूप अवस्थेला प्राप्त झाल्यानंतरच त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे की त्याचं वागणं, त्याचं बोलणं, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तारे बहु प्रगटे आत्मबोधाचा. त्या आत्मबोधाचं सुंदर त्या ठिकाणी सांगितलेलं पहा. त्याला आत्मबोध प्राप्त झाल्यानंतर, शांती प्राप्त झाल्यानंतर त्याचं वागणं महाराज कसं आहे, तो कसं वागत असताना त्याची जी काय अवस्था, त्या अवस्थेचं चिंतन ज्ञानोबरायांनी सांगितले. त्याच्यावर ते एकनाथ महाराजांचं त्या ठिकाणी चिंतन आलेलं आहे. ते सांगत असताना ज्यावेळेस नाथ महाराजांचा पुत्र त्या ठिकाणी शास्त्री हरिपंडित शास्त्री त्या ठिकाणी काशीहून पदवी घेऊन आल्यानंतर, आणि हिने 108 लोकांचा संकल्प केला की मी माझ्या घरामध्ये 108 लोकांचा त्या ठिकाणी पंक्ती उठवायचा, जो पात्र उठवायचा संकल्प केलाय. परंतु वर्ष सरून गेल्यानंतर ती माता माऊली नाथ महाराजांकडे रडत आली आणि सांगितलं की नाथ बाबा, मी गेल्या वर्षी याच भागवतामध्ये त्या ठिकाणी संकल्प केला की माझ्या घरामध्ये 108 पात्र मी उठवील, 108 त्या ठिकाणी वारकरी किंवा विचाराचे त्या ठिकाणी वारकरी जेवायला घाली, परंतु माझ्याकडून तो काही पण पूर्ण झालेला नाही, मला क्षमा करा, परंतु माझ्या घरी तुम्ही जेवायला चारा. पण नाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे, तुझ्या अवस्थेमुळे तुला नसल उठवता आले, परंतु तू मला जेवायला घाल, त्याच्यामध्ये तुझा संकल्प पूर्ण झाला. हरिपंडित म्हणला की 108 लोक आणि
एकटे बाबा जेवल्यानंतर हा संकल्प पूर्ण होणार कशा पद्धतीने पूर्ण होणार? नाथ महाराजांनी सांगितलं, बाबा तिची श्रद्धा आहे, तिची भावना आहे, तिची निष्ठा आहे, मग जाऊन जेवण करायला प्रसाद घ्यायला काय अडचण आहे. पण म्हटले ठीक आहे, जाऊन जेवण करायला अडचण नाही, परंतु तुम्ही जी काय तिची काय जी अवस्था सांगताय की मला मी जेवल्यानंतर तुझ्या 108 लोकांचा त्या ठिकाणी संकल्प पूर्ण होणार आहे, हे तर खोटं बोलून तर काही उपयोग नाही. नाथ महाराजांनी सांगितलं, तू चल माझ्या बरोबर, माझ्या शेजारी बस. नाथ बाबांनी जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर सांगितलं की हरी पात्र उचल. हरीने पात्र उचललं एक आणि बाजूला ठेवणार की त्याच्या लक्षात आलं की खाली अजून एक पात्र शिल्लक आहे. जवळपास 108 पात्र त्या ठिकाणी हरिपंडितनी उचलले. मग त्याच्या लक्षात आलं की बाबांची जी काही अवस्था आहे, की मला एकच सांगायचंय की तो जो सहज वागत असताना त्याच्या सहज वागण्यामध्ये त्याला खाऊ घालल्यानंतर त्याची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेचं वर्णन त्या ठिकाणी महाराज करतात. आणि शांतिरूप प्राप्त झाल्यानंतर, शांतीतून जे काही शांतीला प्राप्त झाल्यानंतर जो काही ज्ञानी असेल, जो कोणी साधक असेल, तिथपर्यंत पोचण्यासाठी ज्ञानोबराय सांगतात की निश्चित सद्गुरूंची शरणागती, वेदाची शरणागती, भगवंताची शरणागती, साधू संतांची शरणागती हे जीवनामध्ये गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंकडे जात नाही, जोपर्यंत तुम्ही सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा ठेवत नाही, जोपर्यंत तुम्ही शास्त्रावरती नितांत श्रद्धा ठेवत नाही, जोपर्यंत तुम्ही साधू संतांवरती तुम्ही नितांत श्रद्धा ठेवत नाही, तोपर्यंत तुमचा उद्धार नाही. तोपर्यंत ते ब्रह्मसुख असेल, ते ज्ञान असेल. शांती प्रते नाही सुख, येरे अवघीचे दुःख म्हणून शांती धरा, उतराल पहिला तिरा. सुंदर त्या ठिकाणी महाराजांनी प्रमाण दिलेलं आहे. शांती सारखं सुख नाही. आणि ते शांती प्राप्त कशाने होते तर निश्चित साधू संतांकडं, देवाकडं, सद्गुरूंची शरणागती पत्करल्यानंतर, त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवल्यानंतर, ज्यानं आपल्या अंतकरणातून दमाधिक इंद्रियाचा अंतकरणामध्ये निग्रह केलेला आहे आणि निग्रह करून नितांत यांच्यावरती श्रद्धा ठेवलेली आहे, तोच त्या शांतीला प्राप्त आहे. असा सुंदर उपदेश ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायामध्ये केलेला आहे. आणि तोच उपदेश कर्माबरोबर ज्ञानाचा सांगण्याचा, कर्मालाच ज्ञानाची संगत धरण्याचा किंवा सवंगड घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे. त्याच्या कर्मापासून त्याला परावृत्त न करता कर्माबरोबरच ज्ञानाचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केलेला आहे. आणि तो उपदेश त्या ठिकाणी पूर्णत्वाला ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायामध्ये, 3ऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग सांगितला. आणि ज्ञानयोग सांगत असतानाच त्या ठिकाणी कर्मयोग सांगितला. परंतु कर्मालाच ज्ञानाची जर जोड असेल तर निश्चित श्रद्धा प्राप्त, निश्चित शांती प्राप्त होते. परंतु ती शांती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंची शरणागती महत्वाची, सद्गुरूंचा सहवास महत्वाचा आहे, सद्गुरूंची सेवा जीवनामध्ये निश्चित गरजेची आहे. म्हणून सद्गुरूंची शरणागती करा, साधू संतांचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. आज आपण पाहतोय की संपूर्ण जग या महामारीने त्या ठिकाणी विळख्यात सापडलेलं आहे की, आणि या विळख्यामध्ये सापडला असताना आपल्या सद्गुरूंचं चिंतन, भगवंताचं चिंतन, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कुठेही जाण्याची गरज नाही. न लगती सायास जावे मनंतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा चित्त. जिथं असाल तिथं घरामध्ये बसून भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. सतत त्या ठिकाणी बेठल त्यावेळेस त्या ठिकाणी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, त्या ठिकाणी रामकृष्ण हरीचं चिंतन करा, रामकृष्ण हरी जप करा. आणि अंतकरणामध्ये भगवंताचं आणि आपल्या सद्गुरूंचं त्या ठिकाणी भावना, श्रद्धा, परम त्या ठिकाणी ठेवल्यानंतर निश्चित गुरु बिन कोण बतावे वाट. आणि सद्गुरूंच या ठिकाणी या दुःखातून, या महामारीतून त्या ठिकाणी आपल्याला निश्चित बाहेर काढतील. आणि त्या ठिकाणी या महामारीतून लवकरच बाहेर पडल असा आशावाद, असं भगवंताच्या चिंतनातून त्या ठिकाणी आपल्याला जो काही राहण्याचं, शांततेत घरामध्ये राहण्याचं धैर्य त्या ठिकाणी अनेक या महामारीमध्ये त्या ठिकाणी आबालवृद्ध असतील, अनेक आपण पाहतोय प्रसंग की याच्यातून त्या ठिकाणी लोक मृत पावलेले आहे या महामारीतून. आणि त्यांना वाचवण्याचं काम त्या ठिकाणी भगवंत त्यांच्या स्वरूपातून करतोय. डॉक्टर असेल, पोलीस असतील, अनेक त्या ठिकाणी
कामगार वर्ग असतील त्यांच्या रूपानं त्या ठिकाणी भगवंतचंच रूप त्यांच्यात आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामुळं येणाऱ्या काही काळामध्येच हे संपूर्ण त्या ठिकाणी भगवंत आलेलं हे जे काही काल यवनासारखं महाराज त्या ठिकाणी भगवंतांनी त्याच्यावरती शेला टाकून त्याचं जसं दुःख बाजूला केलं होतं आणि आपली द्वारका पुनश्च स्थापन केली होती, तसंच भगवंत आपल्यात हे काही जे आलेलं जगतावरती जी काही महामारीचं करोनाचं संकट लवकर हटवतील आणि पूर्ववत त्या ठिकाणी भगवंताचा नामघोष मोठ्या आनंदाने नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जकी, तीच अवस्था काही दिवसातच त्या ठिकाणी आपल्याला भेटन. लवकरच आपण त्या ज्ञानोबरायांच्या आणि भगवंताच्या चरणाशी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कडकडून त्या भगवंताची शरणागती पत्करून सांगणार आहोत की देवा, तू दिलेला आपत्तीला तोंड देणे इतका हा जीव एवढा परिपक्व अवस्थेला गेलेला नाही. बाबा, जे संकट देत असताना हे जीवाची अवस्था समजून त्या ठिकाणी संकट दे की जेवढं आपण सहन करून हा जीव हा जेवढं सहन करील बाबा तेवढंच त्या ठिकाणी संकट देण्याचा प्रयत्न कर. कर्म संकट सुख दुःख त्या ठिकाणी कोणाला चुकलेलं नाही. साक्षात भगवंताने सुद्धा राम अवतारामध्ये ते दाखवून दिलं आहे की जे काही आपल्या कर्माला आलेलं आहे, आपल्या ज्या भोगाला आलेलं आहे ते आपल्याला ते करायचंच आहे. परंतु ते करत असताना सुद्धा भगवंताचं चिंतन, साधू संतांचं चिंतन, आपल्या सद्गुरूंचं चिंतन हे आपल्या अंतःकरणामध्ये सतत राहिलं पाहिजे आणि तीच चिंतन उत्तर वाढत जावं अशा या भावनेनं या जय श्रीराम चॅनलवरती फेसबुक पेजवरती आमचे परमार्थ प्रेमी त्या ठिकाणी रामायणाचार्य श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव कोषाध्यक्ष त्या ठिकाणी असणारे मुंजाजी महाराज साठे रामायणाचार्य यांच्या प्रेमाखातीर त्या ठिकाणी काहीतरी 2-4 सद्विचार सर्वांपर्यंत पोहोचावं या भावनेनं त्या ठिकाणी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्प्रसैतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परम शांतिमचरेनादि गच्छति या पेजवरती बोलण्याचा प्रयत्न केला. वास्तविक कोणताही अधिकार नसताना फक्त सद्गुरूंची कृपा दृष्टी परमपूज्य आदरणीय गुरुवर्य आचार्य अर्जुनजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं 2-4 शब्द त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल ते निश्चित माझ्या अर्जुनाईचा आहे, चुकीचा एखादा शब्द बोलण्यात गेला असेल तो निश्चित माझा असेल. म्हणून पुनश्च एकदा त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. मैत्र जीवान दिनांची तिम्रता दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचलतो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, विश्वनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजी जो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी जे विशेष लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावे जे. एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती 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 शांती. जय श्रीराम. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.